नमस्कार. आज आपण नीलम्स किचनमध्ये कुरकुरीत हादग्याच्या फुलांची भजी बनवतोय. या पद्धतीने तुम्ही ही भजी बनवलीत ना तर तुम्हाला अगदी फिश फ्रायची टेस्ट येईल. खूप भारी होतात ही भजी. तर त्यासाठी प्रथम हादग्याची फुलं निवडून घ्यायची. अशा प्रकारे ही हादग्याची फुलं येतात. फुलं बहुतेक पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात. याच्यातील हे केसर आहे ते काढून घ्यायचं, कारण याला कडवट चव असते. देठाचा सुद्धा थोडा भाग काढून घ्यायचा. फुलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. फुलं धुवून झाल्यानंतर चांगली कपड्यावर पसरवून सुकवून घ्यायची. आता इथं मी 1 वाटी राशनचे तांदूळ 1 तासभरापूर्वी पाण्यात भिजत ठेवले होते. याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच वाटीने पाव वाटी इतकी चणा डाळसुद्धा तासभर भिजवून घेतली आहे. डाळ छान भिजली आहे. आता भिजवलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. लगेचच याच्यामध्ये अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, पाणी घातलं आणि मिक्सरवरून बारीक पेस्ट बनवून घेतली. हे बघा, याप्रमाणे हे मिश्रण तयार झालं. एका बाउलमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये रंगासाठी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं. आता हे मिश्रण 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे भजी मस्त हलकी फुलकी आणि कुरकुरीत होतील. सोडा वगैरे वापरायची आवश्यकता वाटणार नाही. पीठ चांगलं फेटून झालं. याची कन्सिस्टन्सी बघा, याप्रमाणे हवी. खूप घट्ट पीठ झालं तर फुलांना पिठाचं जास्त आवरण बसेल आणि भजी सॉफ्ट होतील. पीठ पातळ झालं तर फुलांना पिठाचं कोटिंग व्यवस्थित बसणार नाही. त्यामुळे या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवून घ्या. आता हे निवडून घेतलेले फूल या बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून एक्स्ट्राचं पीठ थोडं झाडून काढायचं आणि गरम केलेल्या तेलामध्ये एक एक भजी सोडून द्यायची. भज्यांचा हलका रंग चेंज झाला की भजी पलटवून घ्यायची. सर्व भजी चांगली गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. खरंच तुम्हाला ही फुलं मार्केटमध्ये भेटली तर या प्रकारे ही रेसिपी एकदा बनवून बघा. खूप टेस्टी बनली होती. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.